महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका माय बापू सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरू तुकोबारायांचा आज सेवेसाठी जो अभंग निवडला दादा सेवेसाठी जो अभंग निवडला तो जगद्गुरू तुकोबारायांचा आहे आणि कीर्तन कशा निमित्त आहे कशामुळे आहे असं जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला ज्ञात आहे वैकुंठवासी प्राप्त स्मरणीय गोविंद बाबा मुरगावकर यांनी या कार्यक्रमाची त्याला आपण म्हणून बीजारोपण केलं आणि बीजारोपण केल्यापासून मला असं वाटतं यावर्षी 57 वर्ष आपलं सुरू आहे ज्या गावात आला कीर्तनाला मी उभा आहे लकडी दादा बाप्पू पॉम्प्लेटवर मांडलाय माझं गाव इसोली आहे खरंच आहे ती माझी कर्मभूमी आहे पण खऱ्या अर्थानं टाकरखेड हे गाव माझी जन्मभूमी आहे विठाला विठाला आणि जन्मभूमीमध्ये काय ताकद आहे ते मला आज कळालं याआधी कळालं असं नाही साहेब याआधी कळलं असं नाही कळालं पण खऱ्या अर्थानं जर हळूहळू आपण जर वारकरी संप्रदायामध्ये पदार्पण करत गेलो तर मात्र भगवान परमात्मा उच्च पदावर नेल्याशिवाय राहत नाही हा देवाचा मोठेपणा आहे आणि म्हणून माझ्याच मातृभूमीमध्ये माझं आज कीर्तन आहे आणि ते ऐकण्यासाठी बहुसंख्य लोक आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सर्वांच्या आधी पाया पडतो इथे रामकथा सुरू आहे रामानाचार्य आमचे लकडी दादा त्यांचे विशेष उपकार या ठिकाणी माझ्यावर झालेले आहेत तुम्हाला 2 मिनिटात सांगतो सांगताना माझा कंठ दाटून येईल रे बाबांनो माझी जननी माझी जन्मदाती आई ज्या दिवशी गेली एखादा कीर्तन हवं असं आमची इच्छा होती आणि टाळकरी मंडळींनी त्यांनी स्वतः कीर्तनकार पाहिला टाळकरी पाहिले सर्व पाहिले
आणि त्या कार्यक्रमासाठी खरंच उत्कृष्ट साथ कीर्तन करायला कशी भेटावी, कोण देईल रे बाबा. मी तो राहू शकत नव्हतो. काही लोकांमध्ये कामं असते, परंतु एका क्षणामध्ये हरिभक्तीपरायण रामानाचार्य लकडदादा उंदरी या गावी असताना त्यांना कुणी फोन केला मला माहीत नाही, पण एका क्षणामध्ये आमच्या त्या कार्यक्रमाला तुम्ही दादा आलात. माझ्या आईच्या त्या कार्यासाठी आपण आलात. जन्मभराची खून तुम्ही माझ्या हृदयामध्ये करून ठेवली आहे. विठाला विठाला. म्हणून गुणीजन भजनी मंडळ आळंदीमध्ये उद्धव बापूंची फार मोठी संस्था आहे. अशा लेकरांना घडवण्याचं केंद्र त्यांनी उभं केलं आहे. त्यांच्या संस्थेच्या वर्धापन दिनाला सुद्धा मी गेलो होतो. त्यांची माझी भेट झाली, पण त्यांच्या लक्षात आहे की नाही मला माहीत नाही. पण मी जाऊन त्या ठिकाणी माझ्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ काय सांगू नये, काय दान केलं आपण ते सांगू नये. आपण कुणी अन्नदान केलं असेल, कोणी काही दान केलं सांगू नये, पण सांगायची वेळ अशी येते की ते दान जर एखाद्या विद्यार्थ्याला घडवण्याकरता आपण जर या ठिकाणी अर्पण केलं तर मायबापांनो निश्चित असा एक आदर्श मुलगा तुमच्या दानातून या ठिकाणी घडते. म्हणून मी प्रामुख्याने तुमचा गावचा असल्यामुळे तुम्हाला विनंती करतो. गेली अनेक वर्षापासून ही मंडळी आपल्या गावामध्ये येते. दादांची संस्था आहे, बापूंची संस्था आहे, त्यांचे पुत्र या ठिकाणी मृदंग सम्राट आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, यथाशक्ती काला झाल्यानंतर हे लोक त्यांना पाकिट देतात, नारळ देतात, ते घरापर्यंत जातात. पण माझं असं तुम्हाला हात जोडून विनंती, तुम्ही माझ्या गावचे आहे. मी नुसतं बोलणार नाही, मी देणारच आहे. म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे, तुमचा परवा काला आहे आणि काला झाल्याबरोबर तुम्ही तुमच्या खिशातले पैसे काढा आणि या लेकरासाठी तुम्ही बापूकडे आणि दादाकडे अर्पण करा. हीच तुम्हाला माझी विनंती आहे. पैसे अनेक येतील मायबापांना तुमच्याकडे, संपत्ती अनेक कमवल तुम्ही. अनेकांनी संपत्ती कमवली पण ती वाया गेली. नुसतं राम प्रभूच्या विरोधात गेलेला माणूस, नुसतं राम म्हणू नका असा विरोधात गेलेला माणूस, त्याच्याकडे सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची होती. फक्त रामाच्या विरोधात गेल्यामुळे सांगाती कबरी गेली नाही, सांगाती कबरी हो गेली नाही, सांगाती कबरी. तुला म्हणे जाती संस्पदा सांगाती कबरी गेली नाही, सांगाती कबरी गेली नाही. ऐकता ना तुम्ही रामायण? पहिल्यांदा टीव्हीवर ऐकलं ना बाळांनो की शुद्ध सप्तकोटी घरे शुद्ध कांचनावरची, फक्त रामाच्या विरोधात गेला आणि रामाच्या विरोधात गेल्याबरोबर मायबापांनो कवडी सुद्धा संगले नाही. उलट एकाच आईचे दोन लेकरं आहेत. बिभीषणानं फक्त राम म्हणलं. राम म्हणल्यामुळे भगवान परमात्माने जिंकलेली लंका आईला अर्पण, त्या बिभीषणाला अर्पण केली. काय कारण आहे त्याचं? एक प्रमुखाचं कारण आहे. त्यामध्ये दादा तुम्ही रामानाचार्य जास्त सांगणार आहे रामाविषयी, पण थोडं दोन शब्द बोलतो. पुन्हा माझं अजून भजन राहिलं, ओम नमो ज्ञानेश्वरा, भजनाकडे येतो. बरं, अजून माझं भजन बाकी आहे, संतांना वंदन करायचं बाकी आहे. परंतु ओघाओघात आल्या म्हणून सांगतो, हे खरे संस्कार त्या आईचे आहेत. ज्यावेळी दशरथ राजा आपल्या धर्मपत्नीला वसिष्ठांच्या सांगण्याहून डोहाळे विचारणा करता जातात. आजही चालू आहे डोहाळे, पण डोहाळे जीवन सुरू झालं. पण शास्त्र सांगते डोहाळे पुसावे, धर्मपत्नीला विचारावं तुला कशाचे डोळे लागले. आणि म्हणून दशरथ राजा डोहाळे विचारणा करता आपल्या पत्नीच्या कक्षामध्ये गेले आणि कौशल्या साहेबांना मालक आले म्हणून डोक्यावर पदर घेतला. पहुडलेल्या कौशल्या माता उठून बसल्या आणि आपल्या मालकाला बसा म्हणून सांगितलं. पण धर्मशास्त्र सांगते दशरथ बसले नाही, कारण ती गरोदर आहे. तिलाच बसवलं आणि ते उभे राहिले आणि विचारलं, कौशल्या तुला डोहाळे कशाचे लागले? का दिली लंका सोन्याची? बिभीषणाला का दिली प्रभूने लंका? त्याचं कारण आताचं कारण नाही, ते गर्भाशयातलं कारण आहे. विठाला विठाला विठाला
विचारलं सांग कौशल्या काय कारण आहे, काय सांग तुला काय डोहायला लागले. तेव्हा माझी कौशल्य साहेब म्हणते आणि रे आणि धनुष्यबाणा वधील रावणा लंका देईन बिभीषणा. तेव्हा सांगितलं आहे ना मला, हो आणि रे आणि धनुष्यबाणा वधील रावणा लंका देईल बिभीषणा. गर्भाशयात असताना जे डोहाळे प्रभू रामचंद्रांनी ऐकले ते जन्माल्यानंतर सत्यात करून दाखवले. आणि जर ते तुम्हाला सत्यात उतरायचं असेल तर माझी विनंती तुम्हाला यांना सहकार्य करा. ग्रामस्थ मंडळी तुम्ही यांना देत असतात पैसे, पण किती बिकट परिस्थिती आहे, किती वाईट आहे तुम्हाला समजणार नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणून अशा प्रकारची विनंती तुम्हाला या ठिकाणी करतोय आणि या मंडळाला तुम्ही निश्चित सहकार्य कराल. या कुठले बालगोपाळ दादा संसोरले का? बर दादा माझ्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ मी या बाळगोपाळांना जास्त नाही पण खाण्याकरता प्युअर 1 क्विंटल गहू पाठवून दे. विठाला 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 पाठवून देईल म्हणजे पाठवूनच देईल, उद्या सकाळीच पाठवून देईल. आणि जर मी असं करणार नाही तर तेने खंती न करा होणे लागे गाढो कुत्रा, ते करावंच लागेल मला, कारण माझं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून ज्या महान संतांनी हा संदेश तुम्हाला शांतीचा संदेश दिला त्या संतांना वंदन करू. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधालो. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधालो. वा दादाचे विद्यार्थी का बापूचे विद्यार्थी आहे, टाळ्या वाजवायला लेकरा करता. वा तुमच्या गावातलं सांगत नाही, आमच्या गावातले या वयाचे चालना कीर्तन आले, चालना कीर्तन आले येत नाही रे बाबा, येत नाहीत. व्हा पुढं. हो आम्ही सुद्धा येत नव्हतो दादा, आम्ही सुद्धा येत नव्हतो बरं, आम्ही सुद्धा येत नव्हतो. ज्या काळी गुरुरे पिशे महाराजांचे कीर्तन इथे व्हायचे, एकच स्पीकर राहायचा महाराज, एम्प्लिफायर बापू एकच एम्प्लिफायर, त्याला विको नाही काहीच नाही काहीच नाही. त्या काळापासून हा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या परिसरामध्ये नावारूपाला अतिशय सुंदर तुम्ही या ठिकाणी आणला. घराघरातून वर्गणी जमा करून हा सुंदर असा खटाटोप या ठिकाणी तुम्ही करता. सज्जनाला सज्जन बनवण्याचं हे शक्ती केंद्र आपण या गावामध्ये उभं केलं आणि त्यामुळेच हा कार्यक्रम सोहळा तुम्हाला पाहायला भेटतो, पार पडतो, तो पाहायला भेटते. आणि त्या अनुषंगाने मला असं वाटते याआधी श्री हरिभक्तीपरायण पिशे महाराजांच्या काळामध्ये 2दा चाल म्हणण्याकरता आलो होतो. नंतर दिलीप मामांच्या घरासमोर एकदा गणपती समोर कीर्तन झालं, ऐकायला कोणीच नव्हतं. ते कोणाच कीर्तन म्हणे देवानंदचं. जा तिकडं बाय, तिकडं आत्या, इकडं मावशी, तिकडं सासू, तिकडं सासरे, तिकडं फुई भाऊ, इकडं मामभाऊ, सगळं नातेच नाते मंडळी. ते कोणाचं कीर्तन आहे? ते कीर्तन करते ना आता ते नाही हो ना बाई. काही साल्या सुद्धा माझ्या गावात कसं कीर्तन करते पाहू. ते पाहण्याकरता साल्या, साडू, मामा, काका, फुई भाऊ, मामभाऊ सगळे या ठिकाणी आले. येतील अशी माझी इच्छा होती. आले ते पण जरा लपून बसले, काय होते पाहू म्हटले. पण माझ्या बापांना देवाची कृपा आहे. तिथे झाल्यानंतर एखादी संधी प्राप्त व्हावी अशी माझी इच्छा होती. तसं प्रबळ इच्छा नव्हती बापू, साधी इच्छा होती. कारण इच्छा कधी करू नये. तुकोबरा म्हणतात अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीनं, हे प्रारब्ध आहे, कोणी कोणाला जरूर नाही, कारण ते प्रारब्ध आहे. हे शिकत असल्यामुळे, शिकल्यामुळे इच्छा प्रबळ नव्हती पण इच्छा थोडी होती. म्हणून सद्गुरू गजानन महाराजचा प्रगट दिन मधुकर वाघ या ठिकाणी 3 दिवस करायचे. त्यांनी आम्हाला नाही सांगितलं, त्याने आळंदीचे बाबा सांगितले 17,500 लावले. त्याने मारली चाट. बापू खरं सांगतो तुम्हाला, ते काय आलेच नाही. मग आता पायदा कोण आपला नाही का देवानं आणला ना बोलावून.
आता मी जवाई नाही यांचा, हा मी जवाई आहे. मग मला वाटलं आपल्याला सांगत नाहीत, येळवर सांगता. मग स्वयंपाक उरला म्हणून जेवायला चला. आधी आमंत्रण नाही, नाव्याच्या हातानं आमंत्रण दिलं नाही, उरला म्हणून बोलवा. पण मी अभिमान न बाळगता पाटोळे बाबा अजिबात अहंकार न करता आलो आणि सद्गुरू गजानन महाराजांच्या प्रगट दिनाची कीर्तन सेवा केली. नंतर पुन्हा 4 वर्ष या ठिकाणी रामायण सांगितलं. रामायण तसंच आमचं सुरू व्हायचं, हरी रामा राम राम सीताराम राम राम. निघले लोक फट्टे घेऊन, निघले फट्टे घेऊन सोयाबीन सोय. हरे राम 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 सीताराम राम राम. ताडपत्री घेऊन, कोणी वेळी घेऊन, कोणीच नाही माझ्यासमोर. सुदाम बाबा, श्रीराम बाबा, ज्ञानेश्वरी पारायण करायचे, मी रामायण सांगायचो. 4 वर्ष केलं बाबा कसं तरी मी. आणि 5व्या दिवशी मी राजीनामा दिला. हे का म्हणलं मी येत नाही. अतिपरिचय अवज्ञा, नाही 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 दादा नाही, अतिपरिचय अवज्ञा आणि सोडून दिलं ना. म्हणलं चला आपण शांत बस. इच्छावती पुन्हा काकडा म्हणायला मला बोलवतील, कारण बापू गेली समाजामध्ये 15-20 वर्ष फिरतो, त्यातले 10 वर्ष माझे काकडा म्हणण्यात गेले. फक्त आणि फक्त काकडा म्हटला. आणि काकडा म्हटल्यामुळे सद्गुरू गजानन महाराज संस्थांमध्ये आज तुमच्या गावचे अनेक लोक पुरावे. महिना झाला की सेवा, 2 महिने झाले की सेवा, आता पंढरपूरला सेवा, भास्कर महाराजांच्या आडगावला सेवा, शिवमंदिरात सेवा, गाभाऱ्यात सेवा, VIP दर्शन. फक्त कशामुळे? रंगा येई वो ये रंगा फक्त काकडा सम्राट. सकाळी 4ला उठा, तिथं कोणीच नाही. 2 म्हणतात पांगोळ झालो देवा, ते ऐकत ना माझ्या पुढं, तो त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं. हे लोक पुरावायचे. ज्यावेळेस परमार्थाची सुरुवात झाली माबापांनो, फक्त काकड्यापासून. आणि काकडा मामासाहेब दंडेकर म्हणायचे, सध्या कीर्तनाला जेवढे लोक बसले याच्या 5 पट लोक काकडा ऐकायला राहायचे. देवाशी संवाद आहे हो. या अभंगाच्या सुरुवात करण्यापूर्वी पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला. पार्श्वभूमी का तुकोबराय म्हणतात मला बरवी ही वेळ सापडली संधी. याचं कारण आहे, ज्यावेळेस बरं होते किंवा बरं होण्याची पाळी आपल्यावर येते, निश्चित त्याआधी तुमच्याकडे दुःख आहे. विठाला विठाला विठाला, निश्चित तुमच्याकडे दुःख आहे. आणि दुःखामध्ये आता देवाशिवाय कोणी सहकार्य करत नाही हे प्रत्येकाला माहित आहे, तरी देवाची पूजा करत नाही. माहित आहे माझा शेवट हा कोण करणार आहे? परमात्मा करणार आहे. या पंचमहाभूताच्या शरीराला जन्म देणारे अनेक लोक आहेत, ती कोणी तुम्हाला सहकार्य करणार नाही. अनेक संत महात्म्यांनी सांगून गेले. संत महात्मा मग तुकोबरायच्या अंतकरणामध्ये सुद्धा फार मोठं दुःख होतं. कोपला पाटील गावीचे हे लोक, तोंडाला काळं फासलं. तुकोबरायची मिरवणूक काढली, तुकोबरायांना काठ्याने मारलं. पण मारल्यानंतर तुकोबराय त्यांच्याकडे जायचे, जर तुमचे हातपाय दुखत असतील तर मी दाबून देतो, चेपून देतो. ही सहनशीलता तुकोबरायच्या अंतकरणामध्ये असल्यामुळे तुकोबरायाने देवासमोर गेले आणि देवाला विनंती करतात. जसं आम्ही काल विनंती केली एका माणसाला, दादा गोठी गावामध्ये गेली 11 वर्षाली रामकथा भागवत कथा सांगतोय, विनंती केली उद्या माझं कीर्तन आहे माझ्या जन्मभूमीमध्ये, थंडीचे दिवस आहे, कसं करावं, कथा संपल्यावर कसं जाऊ टाकर खेळला. ऐका, तुकोबराकडे दुःख होतं. सुखाची मांडणी करण्यासाठी तुकोबरायांनी देवासमोर प्रतिज्ञा केली. तसं आम्ही सुद्धा काल त्या खेड्यागावामध्ये कथा सुरू असताना विनंती केली. एका सज्जन माणसाला फोन केला, दादा माझी सेवा आहे हो टाकर खेळला. महान महान स्वर सम्राट माझ्या पाठीमागे उभे आहेत हो. फार नामारूपाला सप्ताह आहे हो. तसे कपडे नसतील माझ्याजवळ, पण सद्गुरू बाबांची सेवा केल्यामुळे मागच्या महिन्यात देवाने कपडे दिले गजानन बाबांना, आणि ती सेवा करण्याची संधी मला त्या कपड्यावर आजच भेटली. विठाला विठाला विठाला. नाहीतर विविध कार्यकारी सहकारी संस्थेत शेतकऱ्यांच्या घरोपर्यंत जाऊन वायरची थैली, मळेला पैजेमा घेऊन माझे वडील ज्याच्या त्याच्या घरी जायचे. दैगावच्या मंडळीत उभे विविध कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये काम करणारा माझा बाप, ज्या बापाने हो सर्व गरीब लोक जोडले महाराज.
प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन याची बँक भर, त्याची बँक भर, त्याची बँक भर, याला जोडून दे, त्याला जोडून दे. 1 रुपया न घेता, डिफॉल्केशन न करता इमानदारीनं सर्व्हिस केली. आणि त्या सर्व्हिसच्या माध्यमातून देव जोडण्याचं काम माझ्या वडिलांना लोकांच्या माध्यमातून पाहिलं. आणि हात जोडले होते. कधी पहा तुम्ही, जुनी मंडळी येथे सगळेच माझ्या वडिलाच्या नातेवाईक आहेत. कधी झाले असतील आमचे शंकर होता त्या बाबा माझे, तर हात जोडले असतील. माणसं जोडले साहेब, माणसं जोडले. आणि ज्या दिवशी तुम्ही माणसं जोडण्याचं कार्य सुरू करसाल त्या दिवशी निश्चित परमात्मा तुमच्या घरी पाणीच वाहतो. हा त्याचा अर्थ आहे. विठाला विठाला विठाला. गेली 11 वर्ष झाले सरदारजी मेरे साथ आहे. देखो वाहेगुरुजी सो बोले निहाल सई श्रीकाल. बरं त्यांच्याकडे माझा मुक्काम आहे. सांगून दिलं समाजाला, जर पुढच्या वर्षी कथा करायची असेल, मंदिराकडे कर्ज बाजार झाला असेल, मंदिर म्हणजे मंदिर दुसरं मंदिर बांधल्यामुळे पैसा संपला, पुढच्या वर्षी कथेचं नाही आयोजन माझ्याकडे ठेवा. आज सोबत आले, माझे सोबत आले महाराज. त्यांच्या समवेत आमचे दाजी या शेतकरी मंडळींना पाणी लागावं म्हणून तिकडे त्या भागातली मशीन आणून प्रत्येकाच्या शेतामध्ये जाऊन रस्ता दाखवणे, त्यांना बोरिंग करून देणे, बोर घेऊन दिले, पाणी लावणे, असा कार्यक्रम जे करतात आदरणीय श्रीरामजी गायकवाड तेही सोबत आले. आणि ज्यांना मी विनंती केली ते पलीकडून बसलेले शिक्षक आहेत आदरणीय गवाड सर. या मुलासारखा मुलगा होता त्यांचा. पट्ट्या उचलणे, टाळ वाजवणे, हरिपाठ घेणे, शाळा शिकत असताना संतांच्या पाया पडणे, साधू संतांची सेवा करणे, असं करत 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 आमचे बाबा नुकतेच 19 तारखेला या जगाचा त्यांनी निरोप घेतला. वैकुंठवासी श्रद्धेय सुखदेव बाबा शेळके तुमच्या गावात विना वाजवायला यायचे. हात फिरवला पाठवून म्हणे, बाबा तू कोणाचा आहे रे? म्हणे मी गुरुजीचा, विलास गुरुजीचा. बाबांना आमच्या पाठीमात फिरवला. जर तू सकाळी एवढ्या पट्ट्या उचलशील, लोकांची पूजा करशील, आईवडिलांची सेवा करशील, एवढं जर करशील बाळू, तर निश्चित परमात्मा तुझं कल्याण करेल रे. आज त्यांचा मुलगा वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी बनला आणि सध्या तो यवतमाळला उमरखेड या ठिकाणी जॉईन झाला. आणि सहज त्याच्या वडिलांना फोन केल्यानंतर तो म्हणे, बाबा एक काम करा, जर शेळके बाबाचं कीर्तन टाकर घेतला असेल तर नेमकीच क्रिएट आणली दारी उभी आहे. हा बी माझ्या जीवनातला पहिलाच योग आहे. विठाला विठाला विठाला. मग सगळे योग आज नवीनच आहेत. पण ध्यानात ठेवा मायपांनो, तुकोबरायांनी जर अभंग या ठिकाणी मांडला, बरवी ही वेळ सापडली संधी, याचा अर्थ काहीतरी पहिले वाईट होतं आणि खरंच वाईट होतं. तुकोबराकडे वाईट असताना तुकोबरायांनी हातामध्ये चिपळ्या घेतल्या, विना घेतला आणि विठुरायासमोर उभे राहिले. काय म्हणतात, देवा पांगुळले मन काही नाटवे उपाय, मनवोनी पाय जीवी धरुणी राहिलो, त्याग भोग दुःख काय सांडावे मांडावे, ऐसी धरिली माझ्या जीवे थोर आशंका, तुका म्हणे बाळ माता चुकली यावनी, न पवता जननी दुःख पावे विठ्ठले. एका क्षणामध्ये देवाला विनंती केली, तुकोबरायांनी विनंती केली, हात जोडले. आणि हात जोडल्यानंतर माझ्या तुकोबरायांनी मात्र काय केलं माहित आहे, प्रार्थना केली, विनंती केली. आणि जो जीवनामध्ये विनंती करतो, प्रार्थना करतो, हे असे लेकरं घडवतो, समाजामध्ये फिरतो, त्याची निश्चित परमात्मा काय करतो, जाण ठेवतो. आणि तुकोबरायांना एकदम सहकार्य निर्माण झालं. महाराज काय सहकार्य निर्माण झालं, तुकोबराच्या जवळ रिद्धी सिद्धी प्राप्त झाली. तुकोबरांना हो मोक्ष सुद्धा प्राप्त झाला असता, पण तुकोबरा म्हणतात मोक्ष आम्हा नको, आम्हाला मोक्ष नको आहे. तुकोबरांनी मोक्षाला सुद्धा लात मारली. मग पण हो समाजामध्ये तेच लोक मारतात. मग सांगा, कोरोना काळामध्ये ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी त्याग केला, संपत्ती वाटून दिली, ते अमर झाले का? कोरोनात ज्यांनी बिल्डिंगात जमवले ते अमर झाले. धुरे करणारे अमर का अर्पण करणारे अमर? नाही समजत तुम्हाला मराठी भाषा. अरे लोकांना सहकार्य करणारा अमर होते की लोकांना खोडेपणा करणारा अमर होते? सहकार्य करणार होते. तद्वत तुकोबरांना सुद्धा अनेक लोकांनी त्या काळी सहकार्य केलं. आणि सर्वात जास्त जगद्गुरु तुकोबरांनी कीर्तन केले. त्या गावाचं नाव आहे लोहगाव. आणि लोहगाव या ठिकाणी शिळीवर तुकोबराय बसून भजन करायचे. एका भक्तानं त्या शिळेपुढे द्रव्य आणून दिलं. महाराज शिळा बोलले म्हणे, द्रव्याला स्पर्श नाही करणार. तुकोबराय पुन्हा त्या शिळेवर बसले नाही, कारण समाजाने त्या शिळेवर द्रव्य आणून ठेवलं होतं. पुन्हा तुकोबरांनी स्पर्श केला नाही, कारण तुकोबरा म्हणतात सोने रुपये आमा मृत्यू के समान, बारीक पाषाण खडे कैसे सोने
द्या बरं आम्हाला ती अंगठी. पाहू द्या अंगठी. एका क्षणात घेऊन टाकू आम्ही. दादा दान दिल्यावर एका क्षणात घेऊ आपण. ती कुठे देतात पहा ना ते. वा 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 देत नाही. त्याला माहिती घेऊन टाकल बसकर आहे का नाही. नाही देतच नाही ते. कार्यक्रम झाल्यावर का विठाला 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 नकोय मला. गम्मत चलली बोलाची. उदाहरण फॉर एग्जाम्पल देते बरं का. अगर कोई आपको ना समझे तो टेंशन मत लेना. ए बाबांनो, अगर आपको कोई ना समझे तो टेंशन मत लेना, क्योंकि अच्छे व्यक्ति और अच्छे किताब हर किसी के समझ में नहीं आती. येते का? येतच नाही. येतच नाही समजामध्ये. ध्यानात ठेवा. तुकोबरांच्या लक्षात आलं जर शिळामध्ये अशी बोलते तर मी कसा स्पर्श करू. सोने रुपये अम्मा मृतुके समान माणिक पाषाण खडे जैसी. तुकोबरायचं जीवन एवढं ऐश्वर्य संपन्न होतं की तुकोबरायांच्या पावला पावलामध्ये तुकोबरायांच्या रोमारोमामध्ये विठ्ठल विठ्ठल हा ध्वनी नित्य राहायचा. ब्रह्मभूत काया तुकोबराय झाली होती. त्यांना कशाचा ब्रह्मभूत काया ब्रह्मभूत काया ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. कीर्तन नाम चिंतन, कीर्तन नाम नामस्मरण. तुकोबरायांनी एक सुंदर प्रकरण तयार केलं. दादा उद्या मागणी आहे. मागणी प्रकरण आहे. कुठे संतपर प्रकरण आहे, कुठे पंढरीपर आहे, कुठे नामपर आहे, कुठे हो कालापर प्रकरण आहे. तुकोबरायांनी गाथा निर्माण करत असताना एक सुंदर प्रकरण निर्माण केलं. मला आणि तुम्हाला प्रश्न विचार आहे, माणसाला छंद असावा की नाद? छंद असावा की नाद असावा माणसाला? छंद असावा. काय सुंदर उत्तर दिलं पोरीनं. वा रे वा, एकदम गोड. आणि उत्तर मुलीच सांगतात, मुलं नाही सांगत. मुलं करतात मुलं सांगू शकत नाही, सांगतील त्या मुलीच. हो, कारण त्या रत्नाची खाण आहे ना. कोणाची का तू? अंगद मामाची का? कोणाची ती? कोणाची मला माहित नाही, बरं असं समजा. पण हुशारी मुलगी. हो, ती म्हणते छंद हवाय, नाद नको. नाद कसा असते? बावनपत्त्याचा, पिण्याचा. हो, नाद वाईट आहे, नाद नाही. छंद असला पाहिजे. आणि तुकोबरायांनी एक प्रकरण छंदात केलं. छंद 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 ऐसा धरी छंद जाय तुटोनी भवबंद. ऐसा छंद धरला पाहिजे, भवबंद तुटला पाहिजे. पुढे जाऊन सांगतो, छंद या शब्दाचा अर्थ तुकोबरायांनी नाट केला. नाट
बरं का. छंद म्हणजे नाट प्रकरण केलं आहे ना गाथ्यामध्ये, नाट प्रकरण. आणि त्या नाट प्रकरणामध्ये दादांनी जे प्रमाण सांगितलं ब्रह्मीभूत होतं असे काया, बरं का. ही काया ब्रह्मीभूत झाली याचं कारण आहे तुकोबऱ्या ज्यावेळेस कीर्तनात थांबायचे तेव्हा तुकोबऱ्या देवाला सांगायचे, देवा जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे पळती दोष उने काय आम्हा आनंदास शेव ब्रह्मरस तुका म्हणे, शिव ब्रह्मरस तुका म्हणे, शिव ब्रह्मरस तुका म्हणे. सेवू ब्रह्मरस तुका म्हणे. कीर्तनामध्ये काय आहे, ब्रह्मरस आहे. आणि तो ब्रह्मरस प्राशन केल्यामुळे तुकोबऱ्याची काय ब्रह्मभूत झाली होती. आणि ब्रह्मभूत काय झाल्यानंतर तुकोबऱ्याच्या लक्षात आलं जे लोक विरोध करत होते, जे लोक काठीनं मारायचे ते लोक आरत्या करायला लागले. महाराज रामेश्वर भट्टासारखे लोक तुकोबऱ्यांना शरण आले. आणि ही प्रचिती आल्यानंतर तुकोबऱ्या पांडुरंगा समोर उभे राहतात आणि सांगतात, देवा तुझा देवपणा फार मोठा आहे. आणि एका क्षणात विनंती करतात, देवा मी जन्माला आलो ना याआधी माझ्याकडे दुःखच होतं, काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मास मळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. बरं का, गर्भाशयाचं दुःख होतं, अनेक जन्म झाल्यानंतर सुद्धा दुःख होतं. त्या दुःखातून निवृत्त केल्यानंतर तुकोबऱ्यांचं ज्यावेळेस बरं झालं की मनुष्य जन्मवेळ तुम्ही आम्हाला सापडली, तुकोबऱ्यांनी तुम्ही आम्हाला संदेश सांगितला, बाबांनो बरं झालं तुमच्या जन्मामध्ये तुम्हाला शिंगण 4 पाय नाही. बरं झालं शिंगार लोकांना कलरने मारला. बरं का, बरं झालं तुम्हाला हा नरदेह लाभला. आणि नरदेह लाभल्यामुळे तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय क्रांती घडली त्या क्रांतीचं वर्णन, नवे त्या संधीचं वर्णन, जी वेळ आहे त्या वेळेचं वर्णन तुकोबऱ्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये करतात. असं वाटतं काय ऐकतच बसावं, काय चाललंच कीर्तन दररोज ऐकतो आपण, हे ऐकायला भेटत. बरवी ही वेळ सापडली संधी. आता संधीचं काय करायचं, हो सोनं. मग या नाम सप्तामध्ये काही दातृत्व शक्ती त्यांनी संधीचं सोनं केलं. महाराज आमचे मामा आदरणीय श्रीरामजी वाघ यांचं आज अन्नदान होतं संध्याकाळी, ज्यांच्याकडे आम्ही भोजन केलं. काय थाटामाटानं जीव होतलं महाराज. रांगोळी काढून वारकरी आपल्या घरासमोर इवायला तर कोणी जेव घालतं रे, म्हणजे कधीच काम पडत नाही. इवाई काय काम पडते म्हणाली, इवाई नसतं
संकट पोरद्यावर रक्त द्यायला 10 लिटर जमते का पहा, नाही नाही माझं जमत नाही त्याचं घ्या, त्यातून नाही माझं जमत नाही त्याचं घ्या, मग असं करा तिचं पहा, देत नाहीत महाराज. पण साधू संतांना आज तुम्ही मुखारून जाणार एक घास दिला. महाराजांची ओवी सांगतो, येथे एक सीत दिल्या अन्न होय कोटी कुळाचे उदाहरण. एवढी कोणी कोणासंग बोलत नाही हो. पण ध्यानात ठेवा, सज्जनपणानं ज्यावेळेस तुम्ही वागाल, वारकरी संप्रदायाचं कार्य तुम्ही ज्यावेळेस कराल, त्यावेळेस तुम्हाला माहीत आहे जीवनाचा किती उदय होते. एकदा माझ्याकडे पहा. विठाल विठाल म्हणून अतिशय सुंदर अशी पंगत या ठिकाणी आमच्या सोबत आलेली मंडळी सुद्धा. ते महाराज लवकर जायचं आपल्याला, लवकर जाऊ, कीर्तन सेवा संपून पुन्हा घरी येऊ. कारण उद्या सकाळी आमच्या घोटी गावामध्ये गेली 11 वर्ष झाले मला पूर्ण झाले. त्या आधी माझ्या गुरुजींनी, गुरुडे पिशे महाराजांनी 21 वर्ष काम केलं आणि बीजारोपण असं गोविंदबा मोरगावकरांनी हे जे बीजारोपण केलं, तसंच माझ्या गुरुजींनी पिशे महाराजांनी सुद्धा त्या ठिकाणी बीजारोपण केलं. तेव्हापासून गेली 21 वर्ष झाले. सकाळी 4 वाजता, जर तुम्हाला पटत नसेल तर सकाळी व्हिडिओ कॉल करा मला, मी ऑनलाईन राहील. एक सुद्धा लेकरू किंवा पुरुष स्त्री घरामध्ये थांबत नाही. ज्यांना चालता येत नाही तेवढेच फक्त घरी असतात, बाकी सर्व दिंडी वाजतात. सकाळी 4 सगळे पूर्ण वारकरी तिथं सिस्टीमने दिंडीमध्ये काही नाही, पण सगळे अबालवृद्ध सगळे. आणि विशेष म्हणजे या गायकवाड परिवारामध्ये कोणत्याही लेकराला उभं करा. गायकवाड परिवार सांगतो, कोणत्याला उभं करा, लगेच टाळ घेणार आणि भजन म्हणणं सुरू करणार. वरदान आहे महाराज त्यांना. लहान लहान मुलं असे लहान येतात आणि सकाळी 4ला भजन सुरू करतात. बरवी ही वेळ सापडली संधी सकाळी सुरू होतात. वासुदेव वासुदेव म्हणणार तुम्ही, नका कोणतो विषय कामा. अतिशय सुंदर या ठिकाणी प्रमाण दिलं महाराज तुम्ही. हो, लहान लहान मुलं, वयोवृद्ध स्त्रिया सुद्धा, पुरुष सुद्धा ज्यांना चालता येत नाही असेच फक्त घरी आहेत. बाकी सगळे कार्याला आपल्याला वाहून घेतलं. 8 दिवसामध्ये सप्ताह असतील गावामध्ये, कोणीच कुठं जात नाही महाराज. सर्वांच्या घरासमोर संध्याकाळी 6 वाजता हरिपाठ सुरू झाला की सगळेच्या सगळे हरिपाठाला हजर, सगळेच्या सगळे काकड्यामध्ये हजर, सगळेच्या सगळे कथेत. कोणीच नाही कथेत दादा, कोणीच नाही कथेत. कोणीच नाही म्हणजे माणसं कोणीच नाही. परमार्थ केवळ तो येऊन ठेकला फक्त महिला मंडळी, बंबाट महिला मंडळी असतात. पण माणसं फक्त माझ्यासमोर 4च लोक बसतात. 4 लोक, दोघांना ऐकू येत नाही आणि दोघांना दिसत नाही. ते म्हणते काय म्हणते रे जानकीराम महाराज. ते काय माहिती बाप्पा, मला काय माहिती काय म्हणते महाराज. म्हणतात नाही म्हणतात. फार वाईट परिस्थिती आहे. हो, वेदना आहे. एकदा तिकडे गेल्यानंतर कळते माणसाला बरं का, सांगू तुम्हाला. हो अहो, समाजामध्ये फिरताना आपल्या आप्तेष्टांना आम्हाला भेटता येत नाही. हो, दुःख आहे साहेब. या जन्मभूमीमध्ये अनेक वेळा माझ्या परिवारातील लोक या ठिकाणी संपले, त्यावेळेस मला येता आलं नाही. हो, अनेक असे हृदयस्थ महाराज लोक आहेत इथे बसलेले की त्यावेळेस त्यांना मी दिसत नाही. दिसलो की माझ्याकडे प्रसाधन असते आणि प्रसाधन म्हणलं की तुमच्याकडे आलं ते खाऊ, देवान महाराज दिसत नाही, मी घरी नसतो रे, माझ्या मागे पाहू. ध्यानात ठेवा. एखाद्या गरीबाच्या घरी येऊ शकलो नाही, मी माफी मागतो बरं. या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये कोणाकडे काही जर घटना घडली असेल, कोणाचं लग्न असेल, एखादी बाई पाहत नाही माझ्याकडे, ती लग्नाला आला आमच्याच्या घरी, तिथं बसून मंगलाष्टक म्हणते. आमच्याकडे आला नाही, पण एकदा आमच्याकडे पहा. आमचा तुमच्यासाठी जीवच तुटतो, पण आम्ही या कार्यासाठी जेव्हा बाहेर फिरतो तेव्हा आम्हाला येत नाही. का फिरतो आम्ही? काही लोकांचा भाव आहे महाराज की पैशाकरता फिरतात.
हो, लोकांचा भाव आहे, पैशासाठी फिरतात. डोक्यातून काढून टाका. पैसे इतके पैसे आहेत की पैशाची लाईन लागली. पैशासाठी हा परमार्थ नाही, केवळ आपल्याला परमात्माने जर यथाशक्ती जर या पदावर आणलं, इथपर्यंत जर मला या ठिकाणी देवाने आणलं, काय सामान्य पैसा आहे का? किती पैसा आहे? म्हणून पैसा करता फिरणारे आम्ही लोक नाही. म्हणून पुन्हा एकदा तुमची माफी मागतो. ज्या ज्या वेळेस सुखदुःखाच्या घटना होतील ना, मी येईलच. नाही आता याला समजून चालला की मी घरी नाही तर मी आलो शिरत नाही. कारण मला माहीत आहे या जीवनामध्ये बरं झालं ही वेळ सापडली. या वेळेचं संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असतो. अन्यथा जमीन ठोक्यान देऊन कोणी फिरत नाही. दादा देऊन टाकली जमीन ठोक्यान. मूर्खात काढतात लोक मला, काही वेड्यात काढतायत मला गुरुजी. पण मी शांत बसतो, जाऊ दे, त्यांना कळत नाही. ते सर्व झाल्यानंतर मग जवळ येतात. सगळं इंद्रिय गलतान झाल्यावर की महाराज तुमचंच बरोबर आहे. मेले रे, काही बुढे मेले. बुढ्या आहेत अजून, बुढ्या बरं का, मेले रे म्हातारी माणसं मेले. बुढ्या बुढी कोण म्हणतो मी? ऐका जरा, माझ्या गावरान कीर्तन करू आलो, ऐका तुम्ही. बुढ्या गेल्या रे, बुढे आहेत. आणि बुढे गेले, बुढ्या आहेत. कुणाची पत्नी गेली, म्हातारा जिवंत आहे. कुणाचा म्हातारा गेला, म्हातारी जिवंत आहे. एकदा समाजामध्ये डोकं घालून पहा. रात्रंदिवस खटाटोप करणाऱ्या, आपल्या लेकांच्या भाकरीसाठी रात्रंदिवस प्रयत्न करणारे मायबाप, हो, त्यांची अवस्था तुमच्या गावात चांगली आहे. पण गावोगावी जेव्हा आम्ही फिरतो ना, तेव्हा काय त्याचं अनुकरण करू शकत नाही. मायबापांनो, अनुकरण करू शकत नाही. पुन्हा मी सांगतोय ना, म्हातारे मायबापांची सेवा करणाऱ्याला देव कधीच कमी करत नाही. झाला तेव्हा पयाळाच्या गुन्हे पडले ठाऊके, जगा पुंडलिके दाखवले. जगाला पुंडलिक दाखवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर फक्त आणि फक्त माता पित्यांची सेवा करणाऱ्या माणसामुळे सापडलं, कीर्तनकारामुळे नाही, रामानाचार्यामुळे, भागवतकारामुळे नाही, तर आईची वडिलांची सेवा करणारा भक्त पुंडलिक. त्यापुढे तुकोबराय गेले. तुकोबराय म्हणतात, पुंडलिका, हे पुंडलिक रे, पयाळाच्या गुन्हे पडिले ठाऊके, जगा पुंडलिके दाखविले. हे पुंडलिका, तुझ्यामुळेच आम्हाला हा भगवान परमात्मा या ठिकाणी प्राप्त झाला. बोलण्याच्या ओगाओगती तुकोबरायांच्या मुखारंदातून शब्दाला, जसं मी बरवी ही वेळ सापडली संधी, साय झाली बुद्धी संचिताची. संधी सापडल्यानंतर जर तुम्ही सुन्न केलं नाही तर निश्चित तुम्हाला ती बुद्धी सापडली किंवा त्या बुद्धीने तुम्हाला सहकार्य केलं नाही. पण तुकोबराय म्हणतात, मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संतते, येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काय. जे धावत याची वाणी, नष्कर्म बोधाची खाणी, जे भुकेलिया झनी साधनाची, कळस ढिमाचे पोकळ, काय करावे चित्री व फळ. कळस ढिमाचे पोकळ, जळो वरील ते झळाळ, काय करू चित्री व फळ. पर्यातू सेन, या प्रपंचामध्ये सेन आहे. चित्र कसं आहे? दिसणार आहे, भास मात्र आहे. आणि या भास मात्र प्रपंचापासून तुकोबराय वेगळे झाले आणि परमार्थामध्ये ज्यावेळेस लागले तेव्हा तुकोबराय म्हणतात, बरं झालं बापा, बरवी ही वेळ सापडली संधी. आणि नुसती संधी सापडली तर काय झालं? मला जी बुद्धी प्राप्त झाली ती कशी होती? साय झाली बुद्धी, साय झाली बुद्धी, दादा, तुम्हाला असं वाटतं दादा तुमच्याच गावात ऐक, दादाला मी इथंच ऐकतो? नाही नाही, असं नाही. आता तुमचा काला झाला, दादा लगेच आमच्या परिसरात येतो. मुंदे फळला. मागच्या वर्षी आमचं असंच बोलायचाच भातन बोलायची कडी. दादा तुम्ही आपल्या घरी या, आपण स्वयंपाक करून आपण जेवण करू. ते मुंदे फळला आणि मी ती तेलारला. काय म्हटलं? दादा मुंदे फळला आणि मी कुठं? तेलाऱ्यात. बोलायचाच भातन बोलायचीच कडी. या बरोबर मस्त जमू पराठे, पण काहीच मिळणे आमचं.
क्षमा मागतो. यावर्षी दादा योगी थांबेल, मुद्दाम घरी थांबेल. कारण कसं असते, जेव्हा स्नेह जुटते, जेव्हा माणसाची देवाणघेवाण होती विचाराची, तेव्हा माणूस काय करते, एकमेकाची शरणागती पत्करते. अतिशय सुंदर लावण्यगानाची सेवा या ठिकाणी तुम्ही सादर करता. गायन गाता, त्यांनी या श्रोत्यांना तुम्ही काय करता, मंत्रमुक्त करता. लगेच लोक टाळ्या होतात. वेरी टाळी कोणी वाजत नसते, जाणं ठेवा. टाळ्या वाजवून लोक रिकामे नाही, पण जेव्हा हृदयारविंदामध्ये परमानंदाची प्राप्ती होते त्यावेळेस माणूस लगेच काय करते, टाळी वाजवते. तसं आज तुकोबरा म्हणतात, बरं झालं बरवी ही वेळ सापडली संधी, साय झाली बुद्धी संचिताची. तुकोबरा, ती संचिताची बुद्धी तुम्हाला प्राप्त झाली, तुम्ही काय केलं? महाराज म्हणतात, मी अहो ती बुद्धी प्राप्त झाल्याबरोबर दुसऱ्या चरणामध्ये आनंद झाला तेव्हा टाळी वाजवत लोक. हां, परमानंद झाला की लगेच टाळी. सांगायला त्या मला टाळ्या वाजव, टाळ्या वाजव, सांगायचं काम नाही पडत मला. येणे पंथे कोणता पंथ. हां, तसं तुकोबरा कोणत्या पंथाचे, कोणत्या संप्रदायाचे असं जर म्हटलं तर त्यांचा पंथ आहे राघव चैतन्य, केशव चैतन्य. ज्ञानोबराकडे जर आपण गेलात तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आणि नाथराकडे जर गेले तर दत्त संप्रदाय, जो का निर्गुण निराभास. तिन्ही पंथाचे पण विचारसरणी एक आहे. राहे अनेक लेकिन मंजिल एक आहे त्यांची. हो, संत ज्यावेळेस संतांना भेटतात त्यावेळेस संत उद्धाराचा मार्ग सांगतात. संत एखाद्याला जर भेटले जीवनामध्ये तर त्याच्या जीवनामध्ये फार मोठी क्रांती घडते. कशामुळे? संतांच्या शब्दामुळे. आतापर्यंत क्रांती घडली ती शस्त्रानं नाही, शब्दानं घडली. ध्यानात ठेवा. महायुद्ध झाले असतील, एका शब्दामुळे महायुद्ध झालं, शस्त्रानं कधीच युद्ध होत नाही. ध्यानात ठेवा. शब्दामुळे या ठिकाणी क्रांती घडली, आणि त्या शब्दाची ताकद अशी आहे. तुकोबरा स्वतः म्हणतात, आम्हा घरी धन शब्दाची चरण, आम्हा घरी धन शब्दाची चरण, आम्हा घरी धन शब्दाची चरण, आम्हा घरी धन शब्दाची शस्त्रे, शब्दाची शस्त्रे आम्हा घरी
आम्हा घरी धन शब्दाची आम्हा घरी आमच्या घरी जे धन आहे ते कशाचं आहे? शब्दाचं आहे, शब्दाचं. बरं का? हो. शब्दाचं धन असल्यामुळे तुकोबराम शस्त्रामध्ये फार, शब्दामध्ये फार ताकद आहे. शब्द हे शस्त्रच आहे महाराज, ध्यानात ठेवा. म्हणून नेहमी सांगतो, क्रांती घडी ती शस्त्रांनी नाही, शब्दामुळे घडी. हो. आंधळ्याची पोरं, आंधळे, युद्ध झालं कौरवांचं पांडवांचं. हसली द्रौपदी माता, फक्त हसल्यामुळे काय प्रकार झाला बघा, युद्ध झालं महाराज. आणि युद्धाचा परिणाम संपलं सगळं महाराज. 100 मुलांचा बाप कौरवांचा, पण अरण्यामध्ये जाऊन खाक झाला, समजलं नाही महाराज. माय बाप्पा हो, तुकोबराय म्हणतात, मी भरटलो नाही, कुठे गेलो नाही. जुन्या काळामध्ये, मागील काळामध्ये, मागच्या वेळेस संतांनी जो मार्ग मला दाखवून दिला त्या मार्गाने क्रमण केलं. पंथ सांगतात, पंथ. बरं का? येणे पंथे म्हणजे अनादी कालापासून असलेला हा संप्रदाय, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून त्या पंथामध्ये गेलो. कोणता पंथ? ज्ञानदेव महाराज सांगतात, वाया अनिक पंथा जाशील धनी भरकटू नका. चादर अंगावर टाकायची आणि कानात तुबा मंत्र सांगते आणि मग आपण त्या संप्रदायात जाऊ, माती होईल. महाराज म्हणतात, वाया अनेक पंथा जाशील जणी. मी या पंथानेच गेलो. तो पंथ म्हणजे कोणता? हा शुद्ध, हो सुंदर असा 24 कॅरेट सोनं त्याला म्हणतो आपण, असा वारकरी संप्रदाय हा पंथ. या पंथामध्ये आल्यानंतर कोणताच गुंता माणसाच्या जीवनामध्ये राहत नाही. हा अनेकांच्या जीवनातला अनुभव असून माझा सिद्ध अनुभव आहे. विठाला विठाला मग ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. तुका झालासे कळस, भजन करा सावकास. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा येणे पंथे. बरं का? कोणता पंथ? हा लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस, आवडीने वारकरी संप्रदाय. पंढरीसी लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. का लवकर भजन केलं माहिती आहे माता भगिनी? भजनी मंडळ, मुलं भजनी मंडळ, का लवकर भजन केलं माहिती तुम्हाला? 10:30ला बंद करायचं आहे आपल्याला. अर्धा तास लवकर बंद करायचं. कारण का? मला गोड बातमी या ठिकाणी कळाली. काय गोड बातमी आहे का? अहो, पैसे देऊन गायनाचार्य मंडळी येतील, भजन नाही करत तुमच्याकरता. इथं कार्यक्रम आहे भजनाचा, आणि तो भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ऐकण्यासाठी अर्धा तास थांबणार आहे. आमच्या सरांमागे खूप काम आहे, त्यांना घरी जाणं महत्त्वाचं आहे. पण ते सगळं टाकून हे अशी मंडळी आपल्या गावामध्ये दिग्गज लोक आले आणि ते आता भजन करणार आहेत. भजन मला बातमी मिळाली, दादांचे चिरंजीव आजारी आहेत, पण त्यांना टॅबलेट देऊन त्यांनी तयार केलं. पण भजन होणार म्हणजे होणार, म्हणून विठोबा रखुमाई भजन झालं. महाराज म्हणतात, येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापायी. काय करतील संत? संत संत काय करणार नाही, काय करणार नाही महाराज संत. तुम्ही फक्त नादी लागा, तुम्ही फक्त दर्शन घेत चला, तुम्ही फक्त वारकरी संप्रदाय पदार्पण करा. काय करणार नाही ते काही करतील महाराज. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशा निमाली दारिद्र्यसी. एकता उरला खटांगरायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. पण महाराज म्हणतात, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. कळाची संगती उपगासी नये, आपणा अपाय त्याचे संगे. म्हणून फक्त काय करायचं? हरी हरी तुम्ही मनारे सकळ, तिने माया जाळ तुटतील. अनेक नका पडू गबाळाची भरी, तेथे आहे थोरी नागवन. मी माझ्या आजोबाला माझ्या वडिलांनी जाळलं, वडिलांना मी जाळलं, मला माझा मुलगा जाळणार आहे. हे चालूच आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही कैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही कैसा झाला.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी 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 जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरी 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 ज्ञानेश्वर माऊली हरी 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज काय करतील संत? हनुमंतराय दरबारामध्ये पंगत अर्पण केल्यानंतर काय करतील संत? बरं बापू, तुमच्या या लेकरांना या लोकांनी प्रत्येकी ठरवलं की 100च देईल, तर 12 महिन्याचं अन्न होतं या लेकरांचं. 100 म्हणजे 2 इंजेक्शन 10 गोळ्या, 2 इंजेक्शन एकूण एक आणि फक्त 10 गोळ्या 100. आणि त्या 100 देऊन पहा, जर नाही 1000 आले तर मग काय. अनुभव सांगतो, अनुभव. कोरोना काळामध्ये, हो ऐका माझी गोष्ट, माणसानं घडलं ते सांगितलं पाहिजे. हो, आमच्या कथेमध्ये आज भेट दिली का गायकांना ज्ञानेश्वर महाराज शेलुतकर. न्हावी समाजाचा माणूस आहे, भूमी नाही. एवढा मुद्दा ऐका, बंद करतो. न्हावी जातीचा माणूस आहे. गुंठा जमीन नाही, पण रात्र दिवस परमार्था करता इकडे तिकडे फिरतात. इकडून काहीतरी धान्य भेटेल, तिकडून तरी काहीतरी धान्य भेटेल. आणि कोरोनाच्या काळामध्ये सगळं बंद पडलं महाराज. हो, कोरोना झाला, मालकाला तर बाईनं इळवानं भाकर लोटली. हे घे खाऊन, डोंट टच मी. भाकर दिली. हो मग 12वी होईल. भाकर दिली खायला. स्वतःच्या पत्नीनं इळवण भाकर लोटली. ज्याला द्यायची भाकर तो करोडपती आहे, अब्जोपती आहे, फार संपत्तीच्याकडे, सोनं नाही घरात. पण कोरोना झाल्यामुळे त्याला अलग खोलीमध्ये टाकलं. मनात ठेवा. नाही हो, सब पैसे के भाई. नाही कुणाचे कुणी, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोयरे मेल्या मागे सर्व राती तुटतील धागे दोरे. सब पैसे के भाई. थोडं धोतर मिळू द्या.
थोडं माहीत होतं लोकांना, परिस्थिती ढासाळणी, रामराम बंद करतात. रस्ता बदलतात लोक, रस्ता बदलतात लोक, रस्ता बदलतात रे बाबा. थोडं जरा करून दे, जरा झकपक घरदार बांधू द्या, सगळे मागं गोंडा खोलतात. हो लकडी दादा, लकडी दादा. हो हां, जोवर चाले मोठा धंदा तोवर म्हणे दादा दादा. हो, आणि दादाचा धंदा जर बसला तर ताई ओळख सुद्धा येत नाही. ही शोकांतिका आहे. हा समाजा, हा सगळा परिसर तुम्हाला माहीत आहे, सगळा या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे माझ्यापण. परंतु तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये या पंथात आल्यामुळे, संत महात्म्यांच्या आम्ही दर्शनाला गेलो, संतांचं दर्शन घेतल्यामुळे, निर्विकार मन झाल्यामुळे माझ्या जीवनात काय परिणाम झाला? द्रासीले दारिद्र्य, दोषा झाला खंड, आणि त्याच काळी माझा पिंड पुनीत झाला. याचा अर्थ असा आहे, जर तुम्ही पवित्र तुळशीमाळ गळ्यामध्ये घातली, आषाढी कार्तिकी जर वारी केली, 12-24 शुक्लवद्य, जर 12-24 एकादशी केल्या, रामनवमी, हनुमान जयंती, गोकुळाष्टमी, महाशिवरात्र आणि नृसिंह जयंती हे 5 पर्व एकादशी प्रमाणे केले तर 24 आणि 5 29 तुम्ही वैष्णव होता. आणि वैष्णव झाल्यामुळे पवित्र तुळशी माळ गळ्यात तुम्ही घातली आणि चांगल्या प्रकारे जर संतांसोबत तुम्ही राहिले, सत्यतेने जर वागले, तर महाराज म्हणतात त्याच काळी पिंड पुनीत झाला. आणि पुंड पुण्य झाल्यामुळे बरवीही वेळ सापडली संधी, साय झाली बुद्धी संचिताची, येणे पण ते माझे चालली पाऊले, दर्शन झाले संतापायी. संतांचं दर्शन झाल्यामुळे त्रासिले दारिद्र्य, दोषा झाला खंड, त्याच काळी पिंड पुनीत झाला. हे सर्व झाल्यामुळे शेवटच्या चरणात महाराज फळा